नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ सुरुवातीला तुमचं स्वागत करतो। एकता चौथीतून पाचवीत जे जाणारे विद्यार्थी आहेत ते या सुट्ट्यांमध्ये नवोदय विद्यालयाचा अभ्यास करतायत। आपण त्यांच्यासाठी काही व्हिडिओ तयार करतोय, त्यात तुमचा पाया पक्का करून घेण्याची मी सांगितलेलं होतं जबाबदारी माझी आहे। त्यानुसार आज जो आपण टॉपिक घेणार आहे तो आहे पदावली। मग पदावली म्हणजे नेमकं काय या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी ह्या ज्या चार मूलभूत क्रिया आहेत यांचं एकत्रित समावेश ह्या पदावलीमध्ये असतो। आणि त्यात कंस, याला गोल कंस म्हणतात, नंतर हा चौकोनी कंस आहे, नंतर हा जो असतो हा महिरपी कंस असतो। तर अगोदर गोल कंस सोडवायचा, नंतर चौकोनी कंस सोडवायचा, नंतर महिरपी कंस सोडवायचा, नंतर ह्याच पद्धतीने राहिलेले उदाहरण जे असतील ती क्रिया तुम्हाला करायची। पहा विद्यार्थी मित्रांनो, हळूहळू काय सांगतोय ते तुम्हाला हळूहळू क्लिअर होणारच आहे। व्हिडिओ व्यवस्थितपणे बघून समजून घ्या तरच काय गोष्टी तुमच्या क्लिअर होतील। आणि जर व्हिडिओ पुढे घेऊन गेले तर मला काय सांगायचंय ते तुम्हाला कळणार नाही। पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा 1 नंबरचा भाऊ, हा 2 नंबरचा भाऊ, 3 नंबरचा भाऊ आणि 4 नंबरचा भाऊ, हे असे 4 भाऊ आहेत। मी यांना नावं दिलेली आहेत बघा। 1 नंबरचा भाऊ, 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर लक्षात ठेवायचं। याचा हे दोघी सगळे भाऊ आहेत, हे दोघी सगळे भाऊ आहेत आणि हे एकमेकांचे चुलत भाऊ आहेत। एवढं लक्षात ठेवायचंय। हे त्यांचे आजोबा वगैरे वडील असं भरपूर आहेत, पण तेवढा वेळ नाही, एवढ्याच गोष्टी काही क्लिअर आहेत त्या लक्षात ठेवायचं आहे। मग हे सगळे भाऊ हे एकमेकांचे चुलत भाऊ, हे कळल्यानंतर आता काय करणार, ज्या वेळेस आपण एखादं उदाहरण सोडवतोय पदावलीचं, मग जर तुम्हाला असं आले असेल 5 गुणिले 3 अधिक 4 वजा 2 बरोबर किती, असं एखादं उदाहरण आलेलं आहे। मग याचा सगळ्यात मोठा भाऊ कोणता सांगितलाय तुम्हाला, भागाकार। मग इथं भागाकार आलाय का, नाही। 2 नंबरचा भाऊ गुणाकार, इथं गुणाकार आलाय का, यस। जर दोघी सगळे भाऊ आलेले नसतील, मग या ठिकाणी चुलत भाऊ आहे आणि 2 सगळे भाऊ आहेत, जर अशा वेळेस 2 सगळ्या भावांचा व्यतिरिक्त एक चुलत भाऊ पण असेल, म्हणजे तिसरी क्रिया पण असेल, तर अशा वेळेस जो भाऊ मोठा त्या भावाला अगोदर सोडवायचं। मग या ठिकाणी गुणाकार मोठा आहे तिघा भावांमध्ये, मग अगोदर गुणाकार सोडवूया। 5 3 जा 15, 5 त्रिक 15, याचं जे उत्तर होतं याचं उत्तर मिळालं 15। पुढे आहे अधिक 4 वजा 2। आणि ज्या वेळेस आता हे दोघे सगळे भाऊ सांगितले होते, ज्या वेळेस दोघे सगळे भाऊ आलेले असतील बघा, बेरीज आणि वजाबाकी, अशा वेळेस जर बेरीज अगोदर आहे तर अगोदर बेरीज सोडवा, नंतर वजाबाकी सोडवा। पण काही उदाहरणात जर वजाबाकी अगोदर आली, 15 वजा 4 अधिक 2 असं आलं, हे 2 वेगवेगळे उदाहरण। जर बेरीज अगोदर आली तर अगोदर बेरीज सोडवा मग वजाबाकी, जर अगोदर वजाबाकी आली तर वजाबाकी सोडवा नंतर बेरीज। पण केव्हा, ज्या वेळेस दोघी भाऊ सगळे आलेले असतील अशा वेळेस। पण काही वेळेस जर, आता मी एखादे उदाहरण तसे पण घेईन, काही वेळेस काय असतं, जर सगळे भाऊ आहेत तर काही वेळेला आपल्याला व्यत्यय घ्यावं लागतं, पण कसं ते तुम्हाला आणखी उदाहरण सोडेल तेव्हा समजून येईल। पण एवढ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचा आहे। जर भागाकार आणि गुणाकार मध्ये भागाकार अगोदर गुणाकार नंतर आला तर अगोदर भागाकार सोडवा नंतर गुणाकार, नंतर त्याच पद्धतीने गुणाकार आणि भागाकार, जर अगोदर गुणाकार आला नंतर भागाकार आला तर पहिले गुणाकार सोडवा नंतर भागाकार। पण केव्हा, ज्या वेळेस दोघी भाऊ सगळे आलेले असतील, तर जर चुलत भाऊ त्यांच्या सोबत असतील तर अगोदर जो भाऊ मोठा त्या भावाला सोडवायचं। आता ह्या क्रिया तुम्हाला कळल्या असतील तर आपण पदावलीकडे वळूया, एक एक उदाहरण कसं आहे ते समजून घेऊ। बघा या ठिकाणी मी 2 उदाहरण घेतलेली आहेत, ती तुम्हाला व्यवस्थितपणे समजून देतोय। बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बेरीज, गुणाकार आणि वजाबाकी
3 भाऊ आलेले आहेत म्हणजे त्याच्यात एक चुलत भाऊ सुद्धा आहे. मग अशा वेळेस मोठा भाऊ कोणता, तर गुणाकार. मग अशा वेळेस 7 जसाच तसा, अधिकचं चिन्ह जशाच तसं. मग आता 5 आणि 4 ह्या गुणाकाराच्या आजूबाजूला जे अंक आहेत ते अंक आता इथं काय सांगितलंय, गुणाकाराचं सांगितलंय म्हणून गुणाकार त्यांचा करायचा आहे. मग 5 4 जा घ्या किंवा 4 5 जा घ्या, 20 होतात. वजा 3 पुढे जशाच तसं बरोबर किती. मग आता या ठिकाणी दोघी भाऊ सगळे आलेत. मग सगळे भाऊ आले तर अगोदर बेरीज करायची नंतर वजाबाकी. 7 मध्ये 20 मिळवले तर 27 होतात. वजा पुढे 3 जशास तसं. आता एवढं सोडवलेलं आहे आपण, लक्षात असू द्या. त्यानंतर आता हे सोडवायचंय. मग 27 मधून 3 वजा केले तर किती होतात, 24. त्या ठिकाणी पर्यायमध्ये 24 शोधायचं आणि योग्य गोल भरायचं आहे. आता त्याच पद्धतीने दुसरं उदाहरण बघूया काय सांगितलेलं आहे. मग याचा गुणाकार दिलाय, बेरीज दिली, भागाकार दिलाय आणि वजाबाकी दिली, म्हणजे 4 भाऊ आलेत. मग अशा वेळेस कोणता भाऊ मोठा आहे तो अगोदर सोडवा. मग 7 गुणिले 5 अधिक इथपर्यंत इथपर्यंत आपण जशाच तसं लिहून घेतलं. त्यानंतर आता भागाकार करायचंय. 12 ला 4 ने भाग द्यायचा आहे. 4चा टेबल मध्ये 12, 4 3 जा 12. मग या ठिकाणी 3 नंबरला येतो म्हणजे याचं योग्य उत्तर आता काय सोडवणार आहे आपण, 7 गुणिले 5 अधिक, आता हे सोडवलं याचं उत्तर काय मिळालं 3. नंतर वजा 7 जशास तसे बरोबर किती. पुन्हा त्याच पद्धतीने. मग आता याच्यात काय मोठा आलेला आहे भाऊ, गुणाकार. मग अगोदर काय सोडवणार, गुणाकार. एवढी क्रिया आपल्याला इथून एवढी क्रिया अगोदर करायची. मग 7 गुणिले 5 7 मल्टिप्लाय 5, 7 5 जा 35. आणि हे सोडवल्यानंतर पुढची क्रिया जशास तशी लिहायची. अधिक 3 वजा 7. आता सुरुवातीला आलाय मोठा भाऊ, तो सोडवला तरच चालेल. पण तुम्हाला मी सांगितलं होतं जी क्रिया अगोदर आली ती सोडवायची. जरी तर वजाबाकी राहिली असती तर वजाबाकी केली असती, पण केव्हा, जर दोघी भाऊ सगळे असतील तर. मग आता यांची बेरीज करूया सुरुवातीला. 35 मध्ये 3 मिळवले 38, 38 वजा 7. 38 मधून 7 वजा केले, 38 मायनस 7 केले तर 31, 31 होतात. 31 उत्तर शोधायचं आणि योग्य गोल भरायचंय. मग त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला वेळ वाचवायचा असतो, हे समजायचं आहे म्हणून तुम्हाला मी व्यवस्थित हळूहळू सांगतोय. त्या ठिकाणी तुम्हाला जलद लवकर याची प्रॅक्टिस करायची आहे. मी तुम्हाला देणार आहे सरावासाठी आणि उदाहरण सोडवायचे आहेत. पुढचं आता बघा, जर कंस असेल तर, आणि तुम्हाला सांगितलं होतं सगळा भाऊ असेल तर तो सोडवा, पण काही वेळेला ती क्रिया ही करावी लागत नाही का, तर ते समजून घ्या. या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय दिसते अगोदर विद्यार्थी मित्रांनो, कंस. मग तुम्हाला सांगितलं होतं जर कंस असेल तर अगोदर कंस सोडवा. म्हणजे 15 भागिले जशास तसं. आता काय सोडवणार, ही अगोदर कंस सोडवणार. मग 8तून 5 गेले किती होतात, 3. नंतर इथून राहिलेली जी क्रिया ही जशास तसं इथं उचलून मांडणी करायची. अधिक 5 गुणिले 7 वजा 45 अधिक 10. मग याचाच मोठा भाऊ कोणता आलेला आहे, भागाकार. म्हणजे अगोदर एवढी जी क्रिया आहे ही भागाकाराची, एवढी सोडवणार. मग 15 ला 3 ने भाग द्यायचा. मग 3च्या टेबल मध्ये 15 काय नंबरला येतो, 5 नंबरला. म्हणजे याचं उत्तर मिळालं 5. आणि इथून एवढी क्रिया पूर्ण जशीच तशी. 5 गुणिले 7 वजा 45 अधिक 10. ज्या विद्यार्थ्यांचा सराव झालेला असतो, पाया पक्का झालेला असतो, प्रॅक्टिस झालेले असतात, ते काय करतात, हे सोडवलं तर याच ठिकाणी गुणाकाराचे उत्तर लगेच काढून घेतात, पण ते हळूहळू तुम्हाला कळेल. मग आता इथं काय करणार, गुणाकार. म्हणून 5 अधिक जशास तसे गुणाकार. 5 7 जा 35 वजा 45 अधिक 10. मग तुम्हाला सांगितलं होतं तर अगोदर बेरीज आली तर बेरीज सोडवा. 5 आणि 35 किती होतात, 40 वजा 45 अधिक 10. मग तुम्हाला सांगितलं होतं अगोदर जो भाऊ आला तो सोडवा, पण या ठिकाणी तो जो भाऊ आलेला आहे तो छोटा आहे.
म्हणजे 40 मधून 45 वजा होत नाही. मग अशा वेळेस काय करतोय बघा, अशा वेळेस याचा अगोदर काही चिन्ह नाहीये म्हणजे तो अधिक आहे, बेरीज आहे. म्हणजे हे 40 आणि हे 10 यांची काय करायची बेरीज आणि वजा 45. बघा कसं सोडवतोय, हे वजा बेरीज होती, ही पण बेरीज होती म्हणजे याच्या अगोदर अधिकचं चिन्ह आहे, याच्या अगोदर चिन्ह नाही म्हणजे ते पण प्लस आहे, बेरीज आहे. म्हणून 40 आणि 10 यांची बेरीज करायची, उत्तर येतंय 50 यांची बेरीज, नंतर वजा 45. ह्या पद्धतीने जर काही उदाहरण आली तर ह्या पद्धतीने सोडवायची. आता 50 मधून 45 वजा केले तर काय होतात 5. मग योग्य उत्तर 5 शोधायचं आणि गोल भरायचं. पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्याच पद्धतीने पदावली आपल्याला सोडून समजून घ्यायची. जर कळले नसतील तर आणखी तुम्ही व्हिडिओ मागे घेऊन नवीन पाहू शकतात. चला तर HW जो आहे तो HW घेऊन टाकायचा आहे. 1 2 7 उदाहरण तुम्हाला HW विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित लिहून घ्यायचे आणि सोडवायचे आणि त्याचा सराव करायचा आहे, म्हणजे तुमचा जो पाय आहे तो पक्का होईल. भेटूया विद्यार्थी मित्रांनो उद्याच्या दिवशी पुढच्या व्हिडिओमध्ये.